आज आपण आपल्या शरीरासाठी अतिशय पौष्टिक असणारा हा नाचणीचा डोसा कसा बनवायचा ते पाहणार आहोत। एकदम कुरकुरीत आणि अगदी सोप्या पद्धतीने आज आपण डोसा बनवणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। नाचणी खाणे आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर आहे। नाचणीमध्ये भरपूर प्रमाणामध्ये कॅल्शियम असते आणि आपल्या शरीरासाठी पौष्टिक पण असते। नमस्कार, भाग्यश्री कुकिंग चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात। सर्वात पहिल्यांदा आपण डोसाचं बॅटर तयार करून घेऊयात। त्यासाठी इथे मी 1 कप नाचणीचं पीठ घेतलेलं आहे। नाचणीचं पीठ मार्केटमध्ये सहजरित्या मिळून जातं आणि आपला डोसा मस्त असा कुरकुरीत व्हावा यासाठी इथे मी अर्धा कप तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। आणि आता हे बॅटर व्यवस्थित मिक्स व्हावं यासाठी इथे मी 2 कप पाणी घेतलेलं आहे। आपल्याला आपलं हे डोशाचं बॅटर व्यवस्थित पातळ पाहिजे। आता हे मस्त असं मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे। इथे तुम्ही पाहू शकता मस्त असे एकजीव झालेलं आहे, व्यवस्थित पातळ आहे, म्हणजे आपल्याला डोशाला जशी कन्सिस्टन्सी पाहिजे तसं आपलं हे मिश्रण रेडी आहे। आता आपण हे बाउलमध्ये काढून घेऊयात। आपला डोसा खमंग आणि चवदार लागावा यासाठी इथे काही जिन्नस टाकून घेऊयात। तर इथे मी 1 चमचा जिरे, 4 ते 5 कढीपत्त्याचे पानं कट करून टाकलेले आहेत, 2 ते 3 हिरव्या मिरच्या बारीक चिरून टाकलेल्या आहेत, त्यानंतर 1 शिमला मिरची कट करून टाकलेली आहे बारीक, 1 कांदा बारीक चिरून टाकलेला आहे। त्यानंतर आपला डोसा आणखीनच खमंग लागावा यासाठी इथे मी 1 चमचा ओवा बारीक असा हातावर चुरगळून टाकलेला आहे, चवीनुसार मीठ आणि फ्रेश कट केलेली इथे कोथिंबीर टाकलेली आहे। तर आपल्याला हे मिश्रण मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्हाला जर आणखी कोणती भाजी आवडत असेल ती पण तुम्ही याच्यामध्ये टाकू शकता। तर व्यवस्थित आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे। इथे आपलं बॅटर डोसा करण्यासाठी अगदी तयार आहे। तर आता आपण डोसा करायला सुरुवात करूयात। आपला तवा व्यवस्थित असा गरम झाला आहे। आता यावरून आपण थोडंसं तेल टाकून घेऊयात। तर हा डोसा बनवताना अगदी कमी तेलाचा वापर करणार आहोत, तर व्यवस्थित हे सर्व पॅनला लागेल असं मी पुसून घेतलेलं आहे। आणि यावरून आपण हे डोशाचं बॅटर टाकणार आहोत। तुम्ही पाहू शकता मस्त अशी जाळी पडती आहे। तर आपल्याला हे थोडं थोडं करत टाकून घ्यायचं आहे। आपण जेव्हा डोशाचं बॅटर तव्यावरती टाकतो त्यावेळेस व्यवस्थित एकदा मिश्रण मिक्स करून घ्यायचं, त्यामुळे तो अगदी एकजीव होतो। इथे तुम्ही पाहू शकता मस्त आपण मिश्रण टाकून घेतलेलं आहे। आता वरचं आवरण सुकल्यानंतर आपण यावरून थोडंसं तेल टाकणार आहोत। आपला डोसा व्यवस्थित असा भाजावा सर्व बाजूंनी यासाठी मी तवा मस्त असा फिरवून घेते। इथे तुम्ही पाहू शकता की आपला डोसा व्यवस्थित असा साईडने निघलेला आहे। अगदी न चिकटता हा डोसा निघून येतो। या पद्धतीने एकदा डोसा नक्की ट्राय करून पहा, कधीही चिकटणार नाही आणि मस्त आपला डोसा बनून तयार आहे। तो खायला तर पौष्टिक आहेच, पण अगदी कुरकुरीत पण लागतो। तर रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत शेअर करा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत मस्त खा। धन्यवाद।